राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक आव्हानांवर मात करत केंद्र सरकारनं गेल्या 9 वर्षात सर्वच घटकांसाठी लक्षणीय कामगिरी केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त निर्मला सीतारमण यांनी आज मुंबईत या 9 वर्षातल्या कामगिरीचं सादरीकरण केलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गेल्या 9 वर्षात सरकारनं दलित, शोषित, पीडित, वंचित आणि मागासवर्गीयांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक योजना आणल्या, असं त्या म्हणाल्या. घरं, शौचालय, गॅस, आरोग्य सुविधा, विनामूल्य अन्नधान्य वितरण अशा सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर सरकारनं भर दिला, असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे महिलांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या उज्ज्वला योजनेसह अनेक योजनांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. महिलांना मानसन्मान मिळवून देणाऱ्या या योजनांनी महिलांच्या आयुष्यात परिवर्तन होत असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि या योजनांची 100% पूर्तता करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे, असं सीतारमण यांनी सांगितलं. जिसमें जिला स्तर के अधिकारीगण को भी वया वीसी बुला करके उस जिले में क्या कितना आगे बढ़ रही है हर एक स्कीम, ये एक रास्ता है. दूसरा रास्ता 116 जिला ऐसे चुनने गए जिसमें और काम करने का था. एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट नाम दे करके उनका पिछड़ापन को कम करने के लिए और हर एक स्कीम में सैचुरेशन पोजीशन रीच करने के लिए एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स का प्रोग्राम हुआ. उसमें बहुत सारे डिस्ट्रिक्ट आगे भी आए और इन सम ऑफ देम वेरी सरप्राइजिंग डेवलपमेंट्स हैपेंड फॉर द गुड. अभी वो एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट का प्रोग्राम और नीचे के ओर जाकर के एस्पिरेशनल ब्लॉक का प्रोग्राम हो रही है. मतलब डिस्ट्रिक्ट स्तर पर सैचुरेशन अचीव करने के बाद अभी ब्लॉक स्तर पर अचीव करने के लिए प्रयत्न चल रही है. पायाभूत सुविधांच्या विकासालाही या 9 वर्षात लक्षणीय वेग आल्याचं नमूद करत त्यांनी केंद्र सरकारनं अंमलात आणलेल्या अनेक प्रकल्पांची उदाहरणं दिली. डिजिटल इंडिया, सांस्कृतिक वारशाचं जतन यासारख्या केंद्र सरकारच्या कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला. 9 वर्षांपैकी 3 वर्ष कोविड महामारी, रशिया-युक्रेन संघर्षामुळे पुरवठा साखळीवर झालेले परिणाम यासारख्या आव्हानांमध्ये गेल्यामुळे केंद्र सरकारनं ही कामगिरी 6 वर्षातच केली, असं त्या म्हणाल्या. महागाई संदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकार वस्तूंच्या दरांवर नेहमीच लक्ष ठेवून असतं आणि वेळ आली तर केंद्र सरकार हस्तक्षेपही करतं, असं सीतारमण यांनी यावेळी सांगितलं.